ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। सोलंकी बिल्डर्सचे मालक निर्मल सोलंकी आणि शिवसेना शाखा प्रमुख राम येनकुरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। गरीब आदिवासींची जमीन बळकावणे आणि महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी या दोघांवरही वर्तकनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया। ठाण्यातील प्रतिष्ठित समजला जाणारा टेंबी नाका जैन मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी यांचे सुपुत्र आणि सोलंकी बिल्डर्सचे संचालक निर्मल सोलंकी तसेच शिवसेना शाखा प्रमुख राम येनकुरे यांच्यावर वर्तकनगर पोलिसांनी अटकेची टांगती तलवार ठेवली आहे। एका बांधकाम व्यावसायिकानं आणि राजकीय पदाधिकाऱ्यानं आपला प्रभावाचा वापर करून आदिवासींची जागा बळकावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिक निर्मल सोलंकी आणि शाखा प्रमुख राम येनकुरे यांनी येऊरच्या नारळीपाडा परिसरात असलेल्या आदिवासींच्या वडिलोपार्जित जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी तिथे असलेल्या महिलांनी विरोध केला असता त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आले आणि त्यांना मारहाणही करण्यात आली। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी निर्मल सोलंकी आणि राम येनकुरे यांच्यासह त्यांच्या 15 ते 20 साथीदारांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या व्यतिरिक्त घरफोडी, मारहाण आणि विनयभंगाच्या कलमान्वये देखील FIR नोंदवण्यात आलाय। वर्तकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केलाय। एका बाजूला बांधकाम क्षेत्रातील मोठे नाव, दुसऱ्या बाजूला राजकीय सत्ता असतानाही पोलिसांनी पीडित आदिवासी कुटुंबाची तक्रार नोंदवून घेत कायद्याचा धाक दाखवून दिलाय। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली असून लवकरच मोठी कारवाई अपेक्षित आहे। आदिवासींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या आणि महिलांचा अवमान करणाऱ्या या हाय प्रोफाईल व्यक्तींवर पोलीस काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण ठाणे शहराचे लक्ष लागून आहे।